राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्मज्ञानाची गुरुकिल्ली. आत्मज्ञानाची महती. 2. जीव मात्र जन्मजात बंधनाच्या व शास्त्रीय सत्कृत्याच्या अभिमान बंधनात सापडून बसला. इतकेच नाही तर त्याने आपले भोवती अनेक कृत्रिम बंधनेही निर्माण करून घेतली आहेत. हल्ली समाजात संभावित म्हणून राहावयाचे तर सामाजिक बंधने, रूढीची बंधने, सरकारी कायद्याची बंधने, शिष्टाचारांची बंधने वगैरे बंधनांनी जीव इतका बांधला गेला आहे की या व्यवहारात चार चौघात संभावित मानले जाणाऱ्या कृत्रिम बंधनाने बांधलेल्या बंदिवासात जीवास मनुष्य या नात्याने राहणे असल्यास ही सर्व बंधने पाळलीच पाहिजेत. नेकटाय म्हणजे गळफास किंवा गळ्यास तात लावून घेणे हे अलीकडील शिष्टाचारात मोडले जाते. अप टू डेटचे सुधारणा स्वातंत्र्याचे लक्षण समजले जाते. चहासारखे विष न पिणाऱ्यास, दररोज दाढी न करणाऱ्यास रानटी समजले जाते. असल्या समाजाचे कृत्रिम बंधनात राहून किंवा अशाच खुळचट कल्पना उराशी बाळगून जीव हा आपल्या भोवती बंधनाचे वळसे जास्त घालून घेऊन नसत्या गोष्टींचा अभिमान वाढवित आहे. पण असल्या तऱ्हेची सर्व बंधने व अभिमान पार झुगारून दिल्याशिवाय, अलीकडच्या शहाण्या लोकांकडून वेडा म्हणून घेतल्याशिवाय कधी काळी बंधमुक्त होण्याची किंवा निराभिमान अवस्था येण्याची आशाच करणे नको. समाजात हल्ली हातात पैशाची भाजी मागून हमरस्त्याने चालणे हे कमीपणाचे समजले जाते. तेच हमरस्ते खराट्याने झाडून साफ करण्यापासून तो पायखाने साफ करण्यापर्यंत ज्यांनी आपली मजल नेली असे काही सत्पुरुष पाहण्यात येतात. त्याचे एकच कारण हे की आपल्या ठिकाणचा अभिमान निशेष झाडावा व देहबुद्धीचा नाश व्हावा. हे एवढे अवघड काम जीवास करण्याचे जीवावर येत असेल व स्त्री, पैसा, जमीन जुमला याचा बाह्य त्याग करणे प्रथम कठीण असले तरी साधकास अंतरत्यागापासून सुरुवात करता येते व तो हळूहळू साधल्यास बाह्य त्यागही घडू शकतो. 3. अंतरत्याग म्हणजे मनाने केलेला त्याग. समजा कोणाला दुखवून बोलण्याची सवय असल्यास त्या सवयीचा त्याग करून, मिष्ट भाषण करून दुसऱ्यांची मने संतोषित करण्यास पदरचा एक पैसाही सोडावा लागत नाही. एखाद्यास निष्कारण खोटे बोलण्याची सवय असते. त्याने खोटे न बोलले तर अतिबिकट प्रसंग ओढावणार एवढ्या कारणाशिवाय उठल्या बसल्या खोटे बोलण्याचे तरी प्रथम सोडावे. त्यासही काही खर्च पडत नाही. शेजाऱ्याचा उत्कर्ष पाहून त्याचा मत्सर करावायचा नाही असे मनाने ठरविल्यास त्यांचे काही नुकसान होईल काय? याचप्रमाणे सर्व दुर्गुणाचा मानसिक त्याग हळूहळू करीत गेल्यास बाह्य त्यागाची धमकची अंगात येते. 4. हे जग आत्मस्वरूपावर पडलेले स्वप्न असून या स्वप्नसृष्टीतले सर्व चांगले वाईट, धर्माधर्म, पाप पुण्य, नीती अनीती व त्याबद्दलचा अभिमान याचा आत्मा जागृतीत काहीच उपयोग नाही. म्हणून सर्व शुभ अशुभ, बऱ्या वाईटाचा त्याग आत्मज्ञान होण्यास जरूर आहे. हे जरी खरे असले तरी त्याग कसा घडतो
अभिमान कसा सुटतो याचे सर्व जीवांना कोडे पडलेले आहे. तोंडाने नुसते त्याग करा म्हणून सांगितल्याने त्याग होणे केव्हाही शक्य नाही. म्हणून अभिमान का जडतो याचे कारण शोधून काढून ते कारण नाहीसे केले असता आपोआप त्यागबुद्धी येते. वस्तुमात्राचे ठिकाणी अभिमान जडण्याचे मुख्य कारण म्हणजे अभिमान जडलेल्या वस्तूबद्दल जीवाची असलेली सत्यत्व बुद्धी. पण वस्तूबद्दलचा फोलपणा बुद्धीस पटला अथवा त्याचे मिथ्यात्व एकदा कळून चुकले तर त्याबद्दलची सत्यबुद्धी मावळून वस्तुत्याग आपोआप घडतो. सत्यवस्तू म्हणून उराशी घट्ट बाळगून ठेवली त्याबद्दल अनासक्त होता येते. गोकाकची रंगीत लाकडी चिंच ही खरीखुरी चिंच नसून लाकडाची आहे असे ज्ञान होण्यापूर्वी त्याकडे पाहून तोंडास पाणी सुटणारच. याचे कारण चिंचेकडे पाहणाऱ्याच्या बुद्धीने चिंचेबद्दल धारण केलेली सत्यत्व बुद्धी होय. पण ती चिंच लाकडाची आहे एक वार निश्चित कळल्यावर त्याकडे आपण जरी कौतुकाने पाहत राहिलो तरी ती खाण्याची बुद्धी होऊन तोंडास पाणी सुटणार नाही. हेच त्या वस्तूबद्दलचे वैराग्य व हाच तो वस्तुत्याग होय. यावरून काय ठरले की कोणत्याही वस्तूबद्दलचे फोलपणाचे खरे ज्ञान हेच त्या वस्तुत्यागाचे कारण होय. सर्व वस्तू संग्रह किंवा अजबखाना म्हणजेच हे जगत आहे. या जगाचा फोलपणा साधकाचे मनावर बिंबल्याशिवाय आत्मज्ञान दुर्लभ आहे. असत्य वस्तू कळल्याशिवाय सत्य वस्तू प्राप्तीची इच्छा होत नाही व असत्य वस्तूचा त्याचे ठिकाणी सत्यबुद्धी असल्यामुळे ज्ञान घडत नाही. 5. जगदविषयक असलेले विपरीत ज्ञान सद्गुरुबोधाने नाहीसे होऊन जगन मिथ्यात्व ज्या दिवशी बरोबर ठसेल त्या दिवशी जगाकडे कौतुकबुद्धीने करमणुकीचे साधन म्हणून सिनेमाप्रमाणे जरी पाहत राहिलो तरी जगाबद्दलची दृढमूल आसक्ती गेल्याशिवाय राहणार नाही. अशा रीतीने बांधलेले वैराग्य ते खरा वैराग्य व आत्मज्ञानाचे अभावी असलेले वैराग्य ते स्मशान वैराग्य होय. आत्मज्ञानाशिवाय खरा त्याग घडत नाही व त्यागाशिवाय आत्मज्ञान होत नाही असा हा उलटसुलट पेच आहे. या पेचातून सोडविण्यास संतांनी गुरुभक्ती, देवभक्ती, भजन, पूजन, कीर्तन, तीर्थाटन, दान, पुण्य इत्यादी मिशांनी जीवमात्रास त्यागाचे धडे घालून दिले. हे त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक जीवाचा असा एक स्वभाव आहे की कोणतीही वस्तू त्याचकडून बलात्काराने हिरावून घेतल्यास त्यास परम दुःख होते व ती वस्तू परत मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण तीच वस्तू त्याने खुशीने दिली तर मात्र या खुशीच्या त्यागाबद्दल त्यास आनंद होतो. जो जबरदस्तीने एक पैसाही सोडण्यास तयार नसतो तोच मनुष्य पंढरपूर सारख्या क्षेत्रात सहस्त्र भोजने घालून आनंदाने 1000 रुपये सोडतो व त्यात आनंद मानतो. जो दुसऱ्या पुढे कधीही आपली मान लववित नाही तोच मनुष्य संतांचे भजन मेळ्यात सामील झाल्याबरोबर आपल्या जातीगोतीचा दर्जाचा अभिमान सोडून आपल्याहूनही कमी दर्जाचे माणसाचे पायावर लोटांगणे घालतो. जे रावसाहेब घरात गंध लावणे हा शिष्टाचाराचा भंग समजतात ते एकदा भजन मंडळीच्या रांगेत उभे राहिले पाहिजे म्हणजे मुकाट्याने कपाळास बुका लावून घेतात व अभिमानाचे तोंड काळे करतात. ज्याला नृत्य गायनादी प्रकार अश्लीलपणाचे वाटतात तोच भजनाचे ऐन रंगात सर्व लाज लज्जा सोडून देहभाव विसरून
थयथया नाचू लागतो, बागडू लागतो, फुगडी खेळतो व मोठ्या मोठ्याने हरिनामाचा गजर ताल सुरावर करू लागतो. हे जीवमात्राचे खुशीचे त्यागाचे रहस्य ओळखून भजन पूजनाचा सांप्रदायिक मार्ग प्रचारात संतांनी आणला व आत्मज्ञानाचा पूर्वीचा त्याग घडणे, साधकांची वृत्ती निराभिमान होणे कसे सुलभ आहे हे जीवास पटवून आत्मज्ञानाचा पुढचा मार्ग मोकळा केला. आत्मज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान. आपण कोण आहो याची ओळख पटली म्हणजे नित्य काय, अनित्य काय याचा आपोआप निर्णय होऊन अनित्य वस्तू त्याग व नित्य वस्तूचे ग्रहण होते. सर्व वस्तू नाशवंत असल्यामुळे प्रत्येक वस्तूस मृत्यूभय ठेवलेलेच आहे. याच भयाने जीव भीतीग्रस्त होऊन अमुक वस्तूंचा व माझा वियोग होऊ नये म्हणून सतत जपत असतो. पैसा जाऊ नये म्हणून जपतो. स्त्रीचे तारुण्य सौंदर्य कायम ठेवण्याची खटपट करतो. आपला मान व अधिकार सतत टिकवून धरण्याची धडपड करतो. पण याचे इच्छेप्रमाणे काहीच घडून येत नाही. काळ हा सर्वभक्षक असल्यामुळे त्याच्या निर्दय दाढेतून भरडून निघण्याचे कोणाचेच नशिबाचे टळत नाही. मृत्यूभयापासून ब्रह्मादिक देवही सुटले नाहीत. अशा भयग्रस्त जीवास काहीही दिले तरी त्याची भीती थोडीच टळणार आहे. त्यास जर कशाची जरुरी असेल तर अभयदान हेच होय. त्यास असे काही मिळाले पाहिजे की जेणेकरून तो सदाच निर्भय झाला पाहिजे. स्वतःचे जवळ असलेला आत्मठेवा गमावून त्यास पारखा झालेला हा भिकारी जीव दोम दोम देहोहम देहोहम म्हणजे देह मी आहे करीत, मला हे पाहिजे मला ते पाहिजे म्हणत वणवण करीत सुटला आहे व काहीही मिळाले तरी तो सदाचा अतृप्त राहून आणखी काहीतरी मिळावे म्हणून याचना करणारा हा भणंग आत्मदानानेच तृप्त करून शांत केला पाहिजे. माझे कसे होईल, माझ्या म्हणून मानलेल्या पैशाचे, बायका पोरांचे व घरादाराचे कसे होईल असा मंत्र घोकीत सतत बेचैन झालेल्या या घाबरगुंड्यास अभयदान मिळून निर्भय केला पाहिजे व हे सर्वात श्रेष्ठ असलेले अभयदान देण्यास फक्त सद्गुरूच समर्थ व उदार आहेत. हे अभयदान देण्यास राजे, महाराजे किंवा देवेंद्रही असमर्थ आहेत. सर्व ऐहिक ऐश्वर्य व सर्व सुखभोग नित्यशः ज्याच्या पायाशी लोळत घेत आहेत असले सम्राट ही परचक्राचे भीतीने ग्रस्त होऊन बेचैन झालेले दिसतात. तसेच एखाद्या तापसाचे उग्र तपोबलाने आपले इंद्रपद केव्हा ढळमळेल याची अहर्निशी चिंता इंद्रासही लागून राहिली आहे. मग विचार करून पहा की जे स्वतःच भयापासून सुटले नाहीत ते दुसऱ्यास अभयदान काय देणार. सर्व भयाचे मूळ जी देहबुद्धी त्याचा निराश करून आत्मकेंद्रात स्थिर झालेले महात्मेच अभयदान देण्यास समर्थ आहेत. त्याशिवाय इतर सर्व, मग ते देव, दानव, मानव कोणी असोत, भणंग भिकारीच होत. या सर्वांना सद्गुरूचा आश्रय केल्याशिवाय केव्हाही निर्भय पदाची प्राप्ती होणे शक्य नाही. देव झाले तरी त्यांनी आपल्या दैवी संपत्तीचा अभिमान धरला आहे.
दानवांनी आसुरी संपत्तीचा व मानवांनी जीवसंपत्तीचा अभिमान व्यर्थ आपल्या शिरावर घेऊन त्याच्या भाराखाली ते चिरडून जात आहेत. दुसऱ्यांचे ओझे आपल्या डोक्यावर वाहणाऱ्या हमालापेक्षा देवाचीही किंमत अधिक नाही. मग तेथे मानवी रंक काय किंमतीचा आहे? या हमालाचे ओझे खाली उतरण्यास सद्गुरूनेच आपला हात पुढे केला व त्या हाताने त्यांना अभयदान दिले. सर्व ज्ञानात आत्मज्ञान व सर्व धर्मात स्वधर्म श्रेष्ठ आहे. म्हणून याच महात्म्यांनी जीवकल्याणार्थ आत्मज्ञानाचा प्रसार करून स्वधर्म म्हणजे काय ते शिकविले. या जगात भविष्यज्ञान, चेटुक ज्ञान, व्यवहार ज्ञान, शास्त्रज्ञान, 14 विद्या, 64 कला यांचे ज्ञान शिकविले जाते. पण आत्मज्ञानाशिवाय इतर ज्ञान हे सर्व लुटपुटीचे ज्ञान असून संतांनी त्या सर्वांचा इन्कार करून शुद्ध ज्ञानकलेचा फैलाव केला. पण जगात अनेक धर्मप्रसारक आपापले घोडे पुढे दामटून अहमकेने माझाच काय तो धर्म श्रेष्ठ, माझ्याच धर्मात मोक्ष आहे, बाकी सर्व धर्म अधोगतीस नेणारे आहेत, असा उपदेश चालविला आहे. नुसते उपदेश करूनच ते थांबले नाहीत, तर कोठे लाचलुचपत देऊन, कोठे धाकदपटशा करून, प्रत्यक्ष घरास आगी लावून व जीव घेऊन धर्मप्रसाराचे अतिपवित्र कर्तव्य पूर्वी बजावण्यात आले व थोड्याफार फरकाने हल्ली चालूही आहे. तर हा जुलूम, जबरदस्तीचा, मारपिटीचा लुटारू धर्म कोणाचेही अंतिम कल्याण साधण्यास उपयोगी होत नाही. सर्व जगाचा जर कोणता धर्म असेल तर तो एकच आहे, धर्मामाजी परमधर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मानव मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा राष्ट्राचा असो, त्याला स्वतःचे म्हणून काही स्वरूप आहे व त्या स्वरूपात राहणे हाच त्याचा स्वधर्म होय. किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकजिनसी व एकमासला असलेल्या स्वतःचे स्वरूपास ओळखणे हाच काय तो स्वधर्म व बाकीचे धर्माच्या नावाने बोकाळलेले अनेक पंथ, धर्म हे परधर्म होत. कोणत्याही प्रचलित पंथाचे धर्म असोत, राष्ट्राचे धर्म असोत, एखाद्या व्यक्तीचा धर्म असोत, एका व्यक्तीचे देहधर्म असोत किंवा देहातील मनबुद्धीचे धर्म असोत, हे सर्व धर्म आपल्या स्वरूपाहून वेगळे असल्यामुळे आपल्याहून परक्याचे धर्म म्हणजे परधर्म होत. स्वधर्म व परधर्माची अशी व्याख्या आहे. पण स्वधर्म म्हणजे हल्ली जो रूढार्थ आहे तोच ग्राह्य धरल्यास काय मौज उडेल पहा. समजा एक वारयोषिता आहे, तिचाही तिच्या धंद्याला साजेल असा एक धर्म असतोच. पण तोच त्या नगरभवानीचा स्वधर्म आहे हे गृहीत धरून तिने एकनिष्ठपणे पाळला, आपले पोटी जन्मास आलेल्या मुलीस पाळण्यास शिकवले व शेवटी ती आपल्या स्वधर्मातच मरण पावली, तर या स्वधर्मात राहून स्वधर्माचाच आपल्या मुलीबाळीत प्रसार करणाऱ्या व स्वधर्मातच निधन पावणाऱ्या बाईचे चरित्र एखादे संत लीलामृतात गोविण्यास कोणी श्रीधर स्वामी पुढे आल्यास कोणी सांगावे. भगवंतांनी धोक्याची सूचना देऊन ठेवली की स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावहः. याचा अर्थ वर स्वधर्माची व्याख्या केली आहे त्याप्रमाणे स्वधर्म साधण्याचे कामी देहदृष्ट्या मरण आले तरी ते मरण
श्रेयस्कर होय, पण परधर्माचा स्वीकार करणे भीतीदायक आहे, असाच करणे योग्य होय. देहबुद्धीचा निराश होणे हेच स्वधर्माचे म्हणजे आत्मज्ञानाचे लक्षण आहे व हे असले निधन जिथे जिवंतपणीच महात्मे पाहत असल्यामुळे ते मरण श्रेयस्कर होय. माझे मी मरण पाहिले जे डोळा, काय वर्णू सोहळा अनुपम. या जितेपणातील मरणाचा सोहळा कसा असतो ते परधर्मात राहून मरणाऱ्या मुर्दांडांना काय कळणार. मरण म्हटल्याबरोबर बांबू, कडबा, सुतळी, मडके, गोवऱ्या, लाकडे, पिंजरा, गाडी, पेटी, ज्याच्या त्याच्या जातीप्रमाणे जो तो सोहळा असतो. असल्याच मरण सोहळ्याची कल्पना या अभागी जीवाच्या डोळ्यापुढे उभी राहणार. देहबुद्धीच्या भरभक्कम पायावर ज्या इतर सर्व धर्माची उभारणी झाली त्या परधर्मात स्वर्ग नरकाची, पुण्यपापाची, मोक्षबंधनाची लालूच व भीती आहे. पण स्वर्गसुखाची लालूचही जेथे नाही किंवा यमयातनेची भीतीही जेथे नाही, बंधमोक्षाचे जेथे तोंड काळे आहे, जन्म मरण म्हणजे काय हेच जेथे कळत नाही, अशा स्वधर्मात राहण्याचा प्रत्येक जीवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. बाकीचे सर्व परधर्म हे आगंतुकच कार्यपरत्वे आले व जे आले ते गेले पाहिजे या निष्ठुर सिद्धांताप्रमाणे सर्व धर्म जरी काही काळ नव्या नवाईने तळपत राहिले, राजाश्रयाने टिकून राहिल्यासारखे वाटले तरी ते निश्चयाने रसातळास जाणार व स्वधर्माचाच जगात जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही. परमात्म्यानी अर्जुनास सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज असाच उपदेश केला. माझ्या प्राप्तीचे आड येणारे सर्व धर्म टाकून ज्ञानस्वरूपी परमात्मा जो मी त्या मला शरण ये. माझी प्राप्ती झाल्याने तू कृतकृत्य होशील. करावयाचे म्हणून शिल्लक काही राहणार नाही. तुझ्या मागील सर्व धर्माची, सर्व कर्मांची एक कटकट एकदम निघून जाईल. सर्व कर्माखिल पार्था ज्ञाने परिसमाप्यते. म्हणून अर्जुनाचे मिशाने सर्व जीवास भगवंतानी आत्मज्ञानाचा बोध केला. तो ग्रहण करून जीवांनी कृतकृत्य व्हावे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. ज्ञान आत्मज्ञाना इतकी पवित्र वस्तू नाही. ज्ञानाशिवाय इतर सर्व कार्य निरर्थक आहेत. आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. या ठिकाणी असे समजू नये की आत्मज्ञानाव्यतिरिक्त इतर ज्ञान अगर कर्मे निरर्थक म्हणजे फुकट अथवा निष्फल आहेत. सर्व अर्थात परम अर्थ असा जो परमार्थ तो प्राप्त करून देण्याचे कामी इतर कर्मे निष्फळ आहेत. परमार्थाशिवाय इतर अवांतर फले म्हणजे यज्ञाने स्वर्गप्राप्ती, पुत्रप्राप्ती वगैरे सारखी फलप्राप्ती होत नाही असे नाही. शास्त्र पठणाने विद्वत्ता लाभेल. नाना दैवत पूजनाने त्या त्या देवाची कृपा संपादन करता येईल. असे जरी असले तरी जोपर्यंत आत्मकृपा झाली नाही तोपर्यंत ही सर्व कर्मे व्यवहारदृष्ट्या कितीही पुण्यप्रद असली तरी आत्मप्राप्तीचे बाबतीत अडथळेच होत. व्यवहारातील सर्व उत्तमोत्तम गुण येथे अवगुण ठरतात व सर्व उपाय अपायच होतात. हे जाणून त्रैलोक्याची प्राप्ती झाली असताही ज्यांनी त्याची दरकार नाही,
भयाने विटाळलेले इंद्रपद ज्यांनी काकविष्टेप्रमाणे मानले, त्या संतांनी फक्त ब्रह्मप्राप्तीचीच वासना आपले ठिकाणी धारण केली. ब्रह्मी स्पृहा, इतरी निस्पृहा, हाच त्यांचा बाणा असल्यामुळे हे परमदैवाचे पुतळे ब्रह्मच होऊन राहिले. इतकेच नव्हे तर एक वेळ चैतन्याची व या जड शरीराची फारकत झाल्याबरोबर शरीरास प्रेत समजले जाऊन त्याचा विटाळ मांडतात. तेच महात्मे जिवंतपणी जनवंद्य होऊन देह ठेवल्यावरही आपल्या मृत शरीराची पूजा घेतात. त्यांच्या मृत शरीरावर अनेक देवळे बनून सर्व जगाकडून ते नित्य पूजा अर्चा घेत अमर झालेले आहे. राम, कृष्ण, शंकर, सिद्धेश्वर, हनुमान, मल्हारी, जगदंबा हे सर्व गुरुरूप महात्मेच होते. त्यांनीही जिवंतपणी उपदेशकार्य करून देह ठेवल्यावर ते देव झाले. पृथ्वीतील वरील सर्व देवळे याच देवांची असून हेच भक्तांचे नवसास त्यांचे इच्छेनुरूप पावतात व साधकास आपल्याच तोंडीचे सद्गुरू लाभवून देऊन त्यांचे कार्य साधून देतात. पुष्कळांची अशी समजूत असते की मी ज्या देवाची पूजा करतो तोच देव मला भेटून माझे काम करून देतो. पण देव हा भक्तांचे समजुतीप्रमाणे एकांगी नसून सर्वांतर्यामी आहे व कोणाचेही अंतर्यामात स्फुरण देऊन आपले भक्तकार्य करीत असतो. एकदा देह ठेवल्यावर तोच देह धारण करून समाधीतून बाहेर पडून मगच भक्तकार्य यांचे हातून होते असा कोणी गैरसमज करून घेऊ नये. पुण्याच्या पोस्ट ऑफिसातून तेथील एखादे माणसास 10 रुपये मिळावे अशी जेव्हा तुमची इच्छा असते तेव्हा तुम्ही सोलापूर पोस्ट ऑफिसात 10 रुपये रोख अगर 10 रुपयाची नोट मनी ऑर्डर करण्याकरिता देता व पोस्टाचे नियमाप्रमाणे तुमचे 10 रुपये पुण्यास इष्ट अशा इसमास पावती करून त्याची पावती दुसरे तिसरे दिवशी तुमच्या हातात पडते. त्यावेळी तुम्ही कधी अशी चौकशी केली आहे का की मी जे रुपये ते येथे भरले तेच रुपये अगर त्या नंबरची नोट मी सोलापूर पोस्ट ऑफिसात दिली, त्याच नंबरची नोट पुण्याचे इसमास मिळाली की नाही, अशा तऱ्हेचा प्रश्न तुमच्या मनात केव्हाच उत्पन्न होत नाही. याचे कारण तुमचे लक्ष नंबरावर नसून त्या किंमतीच्या ऐवजावर असते व तितका ऐवज बरोबर पावती झाला म्हणजे मग तो कोणत्याही रूपाने मिळाला तरी तुमची तक्रार नसते. त्याचप्रमाणे हे देव होऊन बसलेले संत महंत आपल्या भक्तांचे कार्य आपल्याच तोडीचे जगात जिवंतपणे उपलब्ध असलेल्या महात्म्यामार्फत घडवून आणतात. हेच त्यांचे नवसास पावणे होय. असो, जितेपणी मान्यता पावून देहदृष्ट्या मरण आल्यावरही कीर्तिरूपाने जे अमर झाले त्यांच्यापाशी अशी काय किमया होती की त्यांनी हे असले ध्रुवपद पटकावून अजरामर व्हावे? अशी कोणती विद्या होती की त्यांचे बलावर त्यांनी लोकांकडून मृत झाल्यावरही पूजा घ्यावी? जगात अनेक विद्या आहेत, अनेक शोधक आहेत, अनेक धाडशी शूरवीर आहेत व त्यांची ते जिवंत असताना लोकात वाहवा होते. पुष्पभारांनी, हारांनी, गुच्छांनी ते आपल्या लौकिकाबद्दल आच्छादले जातात. त्यांच्या गाड्याचे घोडे सोडून माणसे त्यांना वाहून नेऊन आपली भक्ती प्रकट करतात. पण हा एक वेळ वंद्य झालेला महापुरुष लगेच लोकनिंदेसही पात्र होतो. महात्मा म्हणून ज्यांचे थोडे दिवस लोक थोर माजवतात त्यांचेवरच निंदाव्यंजक ठराव अनेक सभातून पास करण्यास तेच लोक पुढाकार घेतात. यावरून
या महात्म्यांचे महात्मेपण कृत्रिम असते, ते चिरकालिक नसते, हे उघड आहे. याचे कारण त्यांचे महात्म्य त्यांचे ठिकाणी असलेल्या कृत्रिम अशाश्वत विद्येच्या जोरावर टिकलेले असते. त्यांचे महात्म्य आत्मविद्येसारख्या पवित्र, चिरकालीन, शांतिदायक अशा विद्येवर आलेले नसून भौतिकशास्त्राच्या, राजकारणाच्या, व्यवहाराच्या पायावर उभारलेले असते. व राजकारणाची पगडी जसजशी फिरते, जसजशी भौतिकशास्त्रात पुढील प्रगती होते, त्या मानाने पूर्वी एक वेळ मान पावलेला पुरुष पामर ठरतो व तो जगाच्या कुठल्या तरी कोनाकोपऱ्यात पडून दुसराच कोणी सुधारणेच्या क्षितिजावर चमकू लागतो. आत्मविद्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही विद्येवर प्राप्त झालेली महती ही वरीलप्रमाणे उलटापालटीची असल्यामुळे जिवंतपणीच या महंतांना मान व अपमानाचे आंबट गोड अनुभव घ्यावा लागतो. मग मृत झाल्यावर या महांताकडे कोणी ढुंकूनही बघत नसल्यास नवल नाही. पण अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व विद्येत अध्यात्मविद्या हीच चिरकालिक शांतिपद आहे व या विद्येच्या जोरावर अंगी येणारे महात्म्यही चिरकालिक असते. म्हणून नेदी चित्ता शांती ऐसी विद्या कशाला, अशी पृच्छा एक संत कवीने केली आहे. जगात हल्ली इतक्या विद्या प्रचलित असूनही कोणालाच शांतीने वरू नये, थोडीही धडपड शांत होऊ नये, मनाची तळमळ बंद होऊ नये, त्याचे एकच कारण ते हे की या सर्व विद्या अविद्यात्मक असून मानवी मनाची शोभा वाढविण्याकडेच त्यांचा उपयोग होतो. शांतीचा व या विद्याचा कसलाही कार्यकारण संबंध नाही. नाना रत्नांची परीक्षा करणारा, नाना शास्त्रांची परीक्षा करणारा, नाना सौंदर्याची परीक्षा करणारा स्वतःचीच परीक्षा करण्यास असमर्थ असल्यामुळे शांती सुखास आचवला. ज्याने स्वतःचे घर तपासले नाही, त्याने दुसऱ्याची परीक्षा काय म्हणून करावी. हा अमका, तो अमका असे बेधडक सांगणारा आपण स्वतः कोण हे सांगू शकत नाही, तोपर्यंत त्याची भगभग सुटणे शक्य नाही. स्वतःचा स्वतःलाच पत्ता लागला नाही, त्याने दुसऱ्यांचे कितीही पत्ते काढून अमुक वस्तू अमक्यापासून निघते असा जरी शोध लावला तरी आत्मशोधनाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे.